शिरपूर शहर पोलिसांची कारवाई, गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह एकास अटक। धुळे जिल्ह्यात पोलीस विभागातर्फे सुरू असलेल्या ऑपरेशन ऑल आउटची शिरपूर शहर परिसरात अंमलबजावणी सुरू आहे। त्या दरम्यान 21 एप्रिलला रात्री 12 वाजेच्या सुमारास आमोदे गावाजवळ एकाला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशावरून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन ऑल आउटची अंमलबजावणी सुरू होती। उपनिरीक्षक गणेश कुटे, संदीप दरवडे व डीबी पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना आमोदे येथील शासकीय विश्रामगृहासमोर मोकळ्या मैदानात पोलीस जीप पाहून संशयित पळताना आढळला। त्याला पकडून झडती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिन व 2 जिवंत काडतुसे आढळलीत। या मुद्देमालाची एकूण किंमत 27,000 रुपये आहे। हवालदार गोविंद कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नागेश तथा सोन्या पंडित कोळी वय 31 राहणार आमोदे तालुका शिरपूर असे संशयिताचे नाव आहे। तो सराईत गुन्हेगार आहे। पिस्तुलाच्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर अधीक्षक किशोर काळे, प्रभारी उपविभागीय अधिकारी के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश कुटे, संदीप दरवडे, शोध पथकाचे हवालदार ललित पाटील, प्रमोद ईशी, बाल मुकुंद दुसाणे, रवींद्र आखडमल, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, भटू साळुंखे, मनोज महाजन, सचिन वाघ, आरिफ तडवी, शांतीलाल पावरा, भूपेश गांगुर्डे, रवींद्र महाले यांनी ही कामगिरी बजावली आहे। सातपुडा वार्ता न्यूजसाठी अंबादास सगरे यांचे रिपोर्ट पाहत रहा। सातपुडा वार्ता न्यूज।